औषधाच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस बनवून 6 चाकी कंटेनरमध्ये गोवा निर्मित मद्याचा साठा वाहतूक करण्यात येणार आहे। या प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे राज्योत्पादन शुल्क भरारी पथकानं 5 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास आर.सी. पाटील टोलनाका ते माजिवडा दरम्यान संशयावरून अडवलेल्या कंटेनरची तपासणी केली आणि मद्य तस्करीचा पर्दाफाश झाला। राज्य उत्पादन शुल्क पथकानं 6 चाकी कंटेनरसह 1450 मद्याचे बॉक्स हस्तगत करून वाहतूक करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे। गोवा निर्मित मद्याची तस्करी करणाऱ्या अटक आरोपींमध्ये परगत सिंग करतार सिंग हा वाहन चालक असून आरोपी अमृतबीर सिंग हा सहकारी असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पथकानं दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभाग ठाणे प्रवीण तांबे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे आनंदनगर, आनंद पवार उपाधीक्षक ठाणे 1 आणि रत्नमाला गायकवाड उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी 5 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। कंटेनरमध्ये रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या 180 मिलीलिटरच्या गोवा राज्यात निर्मित सीलबंद बाटल्या आढळून आल्या। पथकानं मंगळवारच्या कारवाईत 1450 मद्याचे बॉक्स हस्तगत केले आहेत। पथकानं दोघा आरोपींना अटक करून मद्याच्या साठ्यासह 6 चाकी कंटेनर असा 1,65,11,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। भरारी पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मद्य जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। गोवा बनावटीचं मद्य आहे। एकूण किती मालमत्ता आहे जी ताब्यात घेतली? राज्योत्पादन शुल्क विभाग ठाणे भरारी पथक क्रमांक 1चे निरीक्षक श्री महेश धनशेट्टी आणि त्यांच्या टीमला अशी खात्रीलायक खबरेमार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र राज्यातून गोवा बनावटीचे मद्याची वाहतूक होणार आहे। तर त्यांनी एका संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये औषधांची वाहतूक होत आहे असं भासवण्यासाठी बनावट इनव्हॉइस त्यांना आढळून आलं। परंतु कंटेनरमधल्या मालाची तपासणी केली असता त्या बॉक्समध्ये विदेशी मद्य, गोवा बनावटीचं विदेशी मद्य आढळलं। तर असे जवळपास 1450 बॉक्स विदेशी मद्य जप्त केले। 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि ह्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत जवळपास 1,65,00,000 अधिक आहे। आणि पुढील तपास, या प्रकरणाचा पुढील तपास श्री महेश धनशेट्टी आणि त्यांची टीम करते। गेल्या 1.5 वर्षात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हणजे अवैध मद्य तस्करांवरती आळा घालण्यासाठी जवळपास 15 कोटी रुपये किमतीचा विदेशी मद्य, त्याच्यामध्ये बनावट मद्य, परराज्यातील मद्य, गोवा बनावटीचं, दमन बनावटीचं, हरियाणा बनावटीचं, अशा विविध राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मद्याची किंमत जास्त असल्यामुळे आर्थिक फायद्याकरता तस्करी होत असते। तर असं जवळपास आम्ही गेल्या 1.5 वर्षात 15 कोटी मुद्देमालाचं बनावट आणि परराज्यातलं मद्य जप्त केलेलं आहे।